राम राम सोनमागडील राम 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 रामा काय नाही केलं आपण आज दोघांनी आमच्याकडे काय काम काढलं? तसं काम काय म्हणा काहीच नाही. आपल्या चावडीजवळ नामाची गाठ पडली. आपल्या गावची ग्रामपंचायत निवडणूक परवाच झाली. त्याचा आज निकाल होता. तर म्हटलं बघू आपली पार्टी निवडून आली की नाही, काय झालं. अरे बाबांनो, आपली पार्टी निवडून येणार हे नक्की आणि दौलतराव सरपंच होणार हे निर्विवाद आहे. त्याला अनेक कारण आहेत, पण आतापर्यंत दौलत इथे यायला पाहिजे होता. आता पण का नाही? गाडीचा टाइम झालाय. अरे रामा, मी तर असं म्हणतो या दौलतराव आजपासून आपल्या गावचं सरपंच झालं. आम्ही सगळ्या लोकांनी त्यांनाच मत दिले आहे. एक नंबर. आम्ही अगदी गाव गुंडासनी एकदम कंटाळून गेलो. या बघा, ग्रामपंचायत आल्यापासून या गावाची सुधारणा कोणत्या सरपंचानं केली आहे का? शेजारच्या गावाच्या मानानं जर बघितलं तर आपलं गाव फपुड्यात सुद्धा नाही. नशीब आपलं, आपल्या गावात लाईट नाही, गावात रस्ता नाही, पाण्याची सोय नाही. लोक नारून 12 महिने आजारी असतात. गावात सदा भांडण तंटे, दारोदारी बट्ट्या, गल्लोगल्ली मटक्याचा बाजार. अशा गावानं अशा रीतीनं गावाचं वर्णन करावं तेवढं कमीच. आम्हाला पुरेसं कापड नाही तर पोटाला पोटभर भाकर नाही. नामा हे तुमचं म्हणणं चुकीचं आहे असं मी म्हणतोय का? यातल्या कारभाराला गाव विटाळलंय. गावातील असे सगळे प्रकार बंद व्हावे, गाव सुधारावा, लोकांना चांगले वळण लागावे म्हणून निवडणुकीत उतरण्याचा लोकांनी दौलतरावांना आग्रह केला. त्याचप्रमाणे निवडणुकीत यश येईल म्हणून पण या गावची सुधारणा करणं फार अवघड आहे. दौलतरावांचा विजय असो, 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 दौलतरावांचा विजय असो. मला बाहेर कसला तरी आवाज येतोय. दौलतरावांचा मला त्यात आवाज येतोय. दौलतराव आले वाटतं. जबर अरे कोण म्हणता येत नाही? अरे कोण म्हणता येत नाही? गली गली में संत्री, गणपती बाप्पा मंत्री, अरे दौलतराव मंत्री, दौलतराव मंत्री. हो, आपल्या विरोधाने मी आज विजयी झालो. आपल्या सर्व पॅनल 9च्या 9 जागा आपल्याला मिळाल्या. आपल्या विरुद्धच्या पार्टीचा मोठा दणदणीत पराभव झाला. त्यांच्या एकही सीट लागली नाही. अरे दौलत, तुझी पार्टी निवडून आली, त्यांचा पराभव झाला, हे सगळं खरं आहे. पण आता मात्र खरी नाटकाला सुरुवात झाली. हे गुंडे लोक पराभवाने चिडतील व तुला यापुढे जगणं देखील अवघड होऊन बसेल. बापू, तुम्ही हे काय बोलत आहात? ते गुंडस लोक दौलतरावांना काय करणार आहेत? ते नुसते दारू पिऊन जुंगार खेळत बसतील. आम्ही दौलतरावांना कशासाठी निवडून दिलं आहे? ते म्हणजे आपली गावाची सुधारणा करण्यासाठी. ती त्यांनी केलीच पाहिजे. आपण पिढ्यान मठ राहणार कुठवर राहायचं? अरे नामा, तू सुधारणा दौलतरावांना शिकवायला निघाला होय? अरे तू तुझ्या आज्याचा जुना वस्तारा बदलवला का? कधी दोकटी बदलायचा विचार आला का तुझ्या मनात? अजून कॅच केस कापायची मशीन तर बघितली नाही तू. कवा पाटला दाढीला साबण लावतो, कवा दाढी करतो आणि तुझ्या वस्त्राचा आवाज असा लाकडं
सारखा खार 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 येतो. अरे रामा धोब्या, मी तुला आज ओळखतोय वैर. मी कशीही दाढी केली तरी सगळा ख्यास काढतोय, पण तुला दुनियाचा मडकावा निघालाय का ते अगोदर सांग, मग माझी माग घे. तुझी इस्त्री काम ही तुझी कामगिरी, टाक पाणी मुद्या घालच्या वाणी. अरे वेड्यांनो, तुम्ही माझं ऐकून घ्याल का थोडं? हे तुम्ही काय चालवलाय? गाव सुधारणा करताय की भांडण? अहो दौलतराव, हे आमचं भांडण कसलं? हे आमच्या आजपासून चालत आलेली मस्करी आहे. सगळ्या गावाचा सगळा कसका मळ करणारा हा धोबी आणि आपलं चुकलं सगळ्या गावाचा मळ काढणारा मी धोबी आणि सगळ्यांच्या दाढीला असा केस सुद्धा ठेवणारा आहे हा नावी, माझा मित्र. हे बघा, तुम्ही दोघे श्रेष्ठा. उगाच एक आपापल्या परीने आपल्या सुधारणा करा. उगाच एकमेकाची नंतर नसते करू नका. सुधारणा करणं फार सोपं आहे हो, पण एकच गोष्ट नव्हते. तुम्हाला काय अडचण आहे? मी तुम्हाला हवं असेल ते सहकार्य करेल. मला इस्त्रीला पैसा नाही, त्यातच माझं जरा अडकून बसलंय. नाहीतर हा काय माझ्या पुढे बोलणार. मी तुम्हाला दोघांनाही तेवढे जरूर तेवढे भांडवल देतो. मग तर झालं ना. तुम्ही पाहिजे तेवढे भांडवल घ्या आणि आणा साहित्य. आता दोघांच्या भांडणाचा निकाल लागला. दौलतराव, आपण आता मूळ विषयाकडे वळूया. आज रोजी गावानं तुम्हाला सरपंच पदावर विराजमान केलं. तुम्ही आता सरपंच आहात. यापुढे आता जुन्या पद्धतीचा गाव बदलून गावाचा विकास तुम्ही करून दाखवला पाहिजे. तेव्हा तुम्ही गावाच्या दृष्टीने काय करायचे ठरवलंय? यापूर्वी तुम्ही फार पुष्कळ बोलला आहात. बोलणं फार सोपं होतं, पण प्रत्यक्ष वागणं फार कठीण. विकासाच्या नावाखाली निवडून येऊन तुम्ही सरपंच झाला. आता तुम्हाला गुंडांची सरळ सामना द्यावा लागणार. बापू, मी सर्व बाजूने गावची सुधारणा करीन. त्याकरता मला माझ्या प्राणांची आहुती द्यावी लागेल, तरी सुद्धा मी देईन. आदर्श गावामध्ये काय करणार आहेस तू? पहिला धोब्यासाठी नदीला घाट बांधून द्या. सरपंच साहेब, याच्या नदीला घाट बांधण्यापेक्षा याच्या गळ्यात एक 25 किलोचा वजनाचा घंटा बांधून द्या, म्हणजे हा लवकर सुधरेल. तुझ्या गड्यात नेहमी ती दोकटी असते, म्हणून माझ्या गड्यात घंटा बांधायला निघाला होय. घंटा म्हणजे त्याची माहिती आहे का तुला? मला घंट्याची चांगलीच माहिती आहे. तू अगोदर घंटाच घे बांधून. अरे तुम्ही दोघं माझं ऐकून घ्याल का थोडं? सर, तुम्ही शांत बसायचं काय घ्याल? दौलत, आजपासून ते गावचा सरपंच आहे. म्हणजे तुला वाटेल मी फार मोठा पुढारी झालो, पण मी असं मानतो तू पुढारी नसून या जनतेचा सर्व जनतेचा सेवक आहेस. तू गावाकरता काय करायचं ठरवलं आहेस? बोल. आम्हाला मदत करायची ठरवली आहे. हे झालं वैयक्तिक काम. गावाच्या दृष्टीने काय करायचं ठरवलं आहे? आपल्या गावात काय काय करता येईल, काय केलं पाहिजे? प्रथम शेती उत्पादन वाढवलं पाहिजे. आपल्या गावात काही वाईट गोष्टी चालतात, त्यांना आळा घातला बा. त्याकरता लोकांना बराच त्रास सहन करावा लागतो. गावातली दारू निघते, ती बंद करायला पाहिजे. अहो तुम्ही हे काय बोलता? अशानं तुमचा कारभार 2 दिवसात आटपेल. कारण सरकारने देखील दारू खुली करून दारू विक्री परवानगी दिली आहे, आणि तुम्ही म्हणता दारू बंद करायची. मग नाम्याचं आणि राम्याचं कसं जमल दारूशिवाय? दारूशिवाय माझा हात उठत नाही दाढी करायला, सपशेल नाही. नामा, सरकारने खुली केलेली दारू हे शुद्ध असते. आपल्या गावात निघणारी हातपट्टीची दारू ही बेकार असते, शरीराला अपायकारक असते. लोक ज्यात वाटेत ते घातक पदार्थ घालतात. ती दारू नको आहे. त्या दारूमुळे माणसाचे जीवन धुडीला मिळते. बरं, आता बेकार दारूवर जे लोक जगतात, मग ते बेकार होणार का? मग तर आपल्या गावात बेकारी जास्तच वाढेल. मग आमच्याजवळ इस्त्री करायला कोण येणार? त्या हातभट्टीवाल्यांना दुसरे पुष्कळ होते काय?
आपल्या गावापासून 1 मैलावर नदी वाहते. आपल्या गावाची जमीन तशी कोरडवाहूच आहे. हल्ली निसर्ग पण आपल्याला पाहिजे त्याची साथ देत नाही. नेहमी आपल्या गावाला दुष्काळ असतो. आपणास प्रथम या दुष्काळावर मात करायला पाहिजे. त्याकरता त्या नदीवर लिफ्ट तयार करून नदीचे पाणी आपल्या वरच्या शिवारांना पोहोचवले पाहिजे. तर आपल्या गावाचे सर्व शेती बागायत झाली. नंतर गावचे नंदनवन होईल. शाबास दौलत, ही योजना फार चांगली आहे. आणखी काय करायला पाहिजे? आरोग्याच्या दृष्टीने पाहिले तर गावात नळाने पाणी पुरवठा केला पाहिजे. म्हणजे लोकांना शुद्ध पाणी प्यायला मिळेल. नारो कॉलरा असे घाणेरडे आजार होणार. हे बाकी मला पटलं. गेल्या वर्षी 6 महिने मी नारूने आजारी होतो. नारूची साथ खूपच वाईट आहे बघा. गावात लाईटची सोय करायला हवी. अहो मांग माझी एक बकरी चोरीला गेली. तेव्हापासनं माझा पोरगा बिगर दुधाला चहा पित आहे. म्हणून ते माझ्यापेक्षाही गोरं पडलं. तू तर भलताच गोरा आहे रे वो. रस्ते सुधारले पाहिजे. शाळा बांधायला हवी. अशी आपल्या समोर एक नाही हजारो कामे आहेत. तर आजपासून आपण कामाला लागूया. प्रथम नदीवर लिफ्ट बसवण्यासाठी गाव वर्गाने गोळा करायला हवा. आज संध्याकाळी गावात बैठक जमावायची आहे आणि वर्गणी गोळा करायची पण आहे. आता कोतवाला जाऊन दंडी द्यावी लागेल. रामा, कोतवाला जाऊन सांग दंडी दे म्हणून. आज सगळा गाव चावडीत जमा व्हायला हवा. चला तर कामाला लागूया. यस सर, चल चल. तात्या, मी केव्हापासून तुमची वाट पाहत होते. स्वयंपाक केला तयार आहे. चला थोडं जेवण करून घेऊया. नको, मला जेवण नको आहे. मला भूक नाही. तू आधी आज जा आणि जेवण करून घे, झोपून राहा. तुम्ही जेवत नाही तर मी कसं जेवणार? आज तर दसऱ्याचा सण. तुमची तब्येत ठीक नाही का? तुम्हाला काही होतंय का? डॉक्टरांना बोलवू का? तुमचं लक्षण मला आज ठीक दिसत नाही. तू आधी मुकड्याने आज जा आणि जेवण करून झोपून राहा. मी जाते, पण तुम्हाला जेवण करायचं नाही का? नाही, मला जेवण करायचं नाही. मी बाहेरून जेवण करून आलोय. सदान कदा बाहेर जेवण काय असतं त्या बाहेरच्या जेवण? हे नेहमीच आहे तुमचं. अगं, बाहेरच्या जेवणात काय असते तुला सांगायला पाहिजे का? ते मला चांगलंच माहितीये. बाहेर दारू तमाशा हे सगळं असतं. तुला तर सर्व माहिती आहे. आता एका रट्ट्यात मोकळी होशील. उच्च बाद जा आणि झोपून राहा. अरे राम राम पाटील, राम राम. राम राम. काय नाही केलं आमच्याकडे? सवारी आज रागात दिसते. पाटील असा तरस करून घ्यायला काय झालं? अरे काही झालं नाही. निवडणुकीत आपली पार्टी पडली असेल म्हणून पाटील साहेब चिडले असतील. दुसरं काय कारण असणार? अरे बैलांनो, ते कारण मुळीच नाही. ही निवडणूक आहे. इथं कोणी निवडून येणार तर कोणी पराभूत होणार. पण तसं नाही हो. या वक्त्याला आपली पार्टी निवडूनच यायला पाहिजे होती. पण साला खालच्या आडीचा बंड्या यानं मोठा दगा दिला. ह्यो जर आपल्याला दगा देत नव्हता तर रामराव पाटील नक्कीच सरपंच होत होते. अरे यात त्याची पण काय चूक? मतदाराला कुणालाही मत करायचा त्याचा हक्क आहे. त्याच्यावर कोणाचा जुलूम? त्याला जो पुढारी आवडेल तो त्यालाच मत देणार. हे तुमचं म्हणणं खरं आहे. ते आता संपून गेलं आहे. आता त्याची चर्चा करायची जरुरी नाही. दौलतराव सरपंच झालं हे बरं झालं. आमच्या मागची त्याला तरी पिढाली. तसं नाही हो. पण या वक्त्याला आपली पार्टी निवडूनच यायला पाहिजे होती. पण त्यांच्यासाठी आपण दारू केली, डुकर कापले, सगळं केलं. पण आता पुढच्या बारीनं आपण गेले कापू डायरेक्ट.
अरे थोडे थांबा. मला असं वाटतंय आज बैठक झाली पाहिजे. रामा, तू आता जाऊन आपली आयटम घेऊन ये. तोपर्यंत आम्ही रुपाकडे जाऊन येतो. आयटम हो, आपली आयटम. आयटम कोणती आयटम? आयटम राजेश, रुपा कुठं आहे? या पाटील साहेब बसा. रुपा आत आहे, बोलव का तिला? हे काय विचारणं झालं? बोलाव की म्हणाव पाटील साहेब आले. रुपा, ए रुपा, बाहेर आहे ग. आले आले. काय ना केलं पाटील साहेब? आम्ही काल हे तुम्हाला सांगायला पाहिजे होय. पाटलाचं म्हणणं आज बैठक झाली पाहिजे. पाटील आज बघा साहेब एकदम माल मिळाला बघू. अगदी चालू भट्टीवरचा एकदम ताजी पहिल्या घराची आणली. अरे भट्टीवर तुला सॅम्पल मिळालेलं दिसतंय. लय हाय क्लास माल आहे बघा. आणि मग फोन की ग्लास आणि बर इकडं. पाटील मला विद्या दाबा. ए थांब. ये. रुपा तू काय थांबली? कर सुरुवात. म्हणत जाऊ दे आज. रुपा, आज अगदी अशी लावणी झाली पाहिजे. कशी व्हायला पाहिजे? अगदी टसके बा. रुपा, सुरुवात कर लवकर. अंग थर थरलं ग नजरेनं बाई, भावना तुमची नजर साधी नाही. अंग थर थरलं ग नजरेनं बाई, भावना तुमची नजर साधी नाही. अंग थर थरलं ग नजरेनं बाई, भावना तुमची नजर साधी नाही. असं इथं तिथं बघणं बरं आहे का? असं इथं तिथं बघणं बरं आहे का? बघन कोणीतरी, बघन कोणीतरी, पाहुणं बघन कोणीतरी. आम्ही नाही जा, 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 आम्ही नाही, आम्ही नाही, आम्ही नाही जा. बघन कोणीतरी, आम्ही नाही जा. रुपा, एकदम बारीक नाचलीस तू. अगं आमची ताने का लावली तुम्ही भागली.
आणि भागायची नाही. अशी अजून एक लावणी झालीच पाहिजे. वा कोणाच जाऊ दे एक लावणी. तू गप्प बसलो डुकरा. या पाटील साहेब या. काय न केलं तुम्ही आजपर्यंत आला नाही, पण मात्र खुर्चीचा मान मिळाल्यावर माझं फळ बघायला आलात. बोला कशी व्हायला पाहिजे लावणी. रुपा, मी तुझा तमाशा बघायला नाही आलोय. मी आलो होतो माझ्या कामासाठी. तमाशा चालू असताना तुमचं कसलं होतं? तुमचा तमाशा बंद करायचा, तुम्हाला या गावातून पळवून लावायचं. या तमाशामुळे आमचं सारा गाव बिघडलाय. आता या गावातून थांबता कामा नये. या निघायचं. सरपंच साहेब, गुन्हे करणारे गुन्हे करत असतील त्यात माझा काय दोष. पण तुमचं जसं समजूत झाली असेल तर मी हे गाव सोडून जायला तयार आहे. चल ग. सर आता आपण दुसऱ्या गावाला जाऊ. रुपा आम्ही तुला जाऊ देणार नाही. रुपा, तू जाऊ पण नको. दौलत, तुला हा तमाशा बंद करता येणार नाही व तू तो बंद करू पण नाही. आम्ही वाटेल ते काय करू. त्याच्यात काय जातंय. नुकसान माझं नाही पण गावाचं मात्र होतंय ना. अरे नुकसान आमचं होतंय, तुलाच करायचं तरी काय. तू काय आम्हाला पैसे पुरवतोय. या तमाशापासून फायदा तरी काय. फायदा असा होता तोटा. तुला तमाशा बंद करता येणार नाही. आम्ही वाटेल ते करू. तू आता इथून निघ. मनोरंजनाशिवाय तमाशा खेरीज तुम्हाला वाईटच दिसणार. मनोरंजनासाठी पुष्कळ साधनं आहेत. सिनेमा बघावा, नाटक बघावीत. वा रे वा, सिनेमा बघावात म्हणे. अरे आजकालच्या सिनेमामध्ये राहिलं तरी काय. त्या सिनेमात अश्लीलता भरलेली आहे. त्या सिनेमापेक्षा कितीतरी पटीने आमचा हा तमाशा मोठा. पहिलं तिथं चालता हो. तमाशा खेरीज तुम्हाला सगळं वाईट दिसणार. तमाशात सगळं करता येतं तुम्हाला. दारू पिऊन असे धिंगाणे घालता येतात तुम्हाला. अरे आम्ही वाटेल ते काय करू. तुझं त्यात काय नुकसान होत आहे. तुम्हाला म्हणायचं तरी काय आहे. सरपंच थोडं पूर्वीपासून पहा, तमाशा हा आहेच. तमाशाच्या कलावंतांना राज दरबारी मान होता. आता आपण सरकारनं तसंच केलंय, फक्त नाव तेवढं बदलायलंय. आता लोकनाट्य म्हणतात. अरे हे तुम्हाला सांगू नकोस. हे बघा दारूच्या बाटल्या किती पडलाय तिथं. तमाशाच्या वेळी नेहमी चोऱ्या होतात. दारूमुळे कित्येक लोकांचे संस्कार होत असतात. अरे दारूमुळे एखाद्याचा संसार उद्ध्वस्त होत असेल हे आम्ही मान्य करतो. पण दारूमुळे किती फायदा तुला माहिती आहे का. हे बाकी खरं आहे. त्या दिवशी रामाला बायकोला किती मारलं सांगू सांगू सांगू. ऐका लोक काय म्हणतात ते. अरे दारू वाईट नाही, दारू ही चांगलीच आहे. तू काय आम्हाला पैसे पुरवतोय दारूसाठी. मग सरकारनं दारूबंदी का उठवली नाही. ते आमचं आम्ही बघून घेऊ. तू इथून पहिले चालता हो. अरे आज या लोणी गावचे लोक 90% दारू पितात. आणि
तू दारू वाईट आहे म्हणतोस? त्या दारूविषयी त्यांना काम करता येत नाही. हे खरं आहे. श्रीमंत लोक 15 रुपये पाहिजे ना दान निघतात आणि पैसा घोड्या करतात. तुम्ही पडलात सगळे एका माळीचे म्हणी, त्यामुळे तुमच्या समोर काही सांगून उपयोग नाही. गाढवा पुढे वाचली घेता रात्रीचा गोंधळ बराच होता. चालू द्या. माणसाला सत्य बाजू कधी पटत नसते. गवताच्या गावाकडे जरा बघा, आपण काय करायला पाहिजे ते. दौलत, तू आता सरपंच झालास, तुला जे वाटेल ते कर. तुला त्याबद्दल आपला नेहमी पाठिंबा असेल. आता तू गावाच्या दृष्टीने काय करायचं ठरवलंयस ते आम्हाला सांग बघू. आपली पहिली सुधारणा म्हणजे आपलं शेती उत्पादन वाढवलं पाहिजे. पहिले नदीवर पाणी पुरवठा केला पाहिजे. त्याकरता 30,000 रुपये प्रत्येकी गोळा करावे लागेल. त्यावर आपल्याला भरपूर कर्ज मिळेल. दौलत, आमच्यावर जी वर्गणी बसेल ते तू बिंदास घेऊन जा व लिफ्ट बसून घे. त्याशिवाय तुला काही लागलं तर तुझा सासरा तुझ्या पाठीशी उभा आहे. आम्ही सगळे गावकरी तयार आहोत. तुम्हाला आमचा पाठिंबा आहे. रामा एकदा का माझ्या जमिनीला पाणी मिळालं तर कशाला विचारतो. हा करण्याचा धंदा सोडलाच बघ. मी तर लगेच पुढच्या वर्षी पटपट 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 पटपटी घेईन. धुणं धुवायला लायला लय जीवार येतो उन्हात तानाचं. म्हणून तू एवढा काळा पडला. बरं मंडळी, चलतो मी. आई देवी माते, माझ्या नवसाप्रमाणे तू दौलतरावांना यशस्वी केलं. त्यांच्या हातून सत्कार्य घडून त्यांना उदंड आयुष्य सरला, आज फार मनोभावाने पूजा चालली वाटतं. आता देवीला असं काय मागणार आहेस तू? आम्ही स्त्रियांची जात दुसरं देवीला काय मागणार आहे? जे काय मागायचं आहे ते माझ्या पुढे जात असताना काय मागू मी देवीला? अगं, तुझ्या पुढ्यात तर मला काहीच दिसत नाहीये. तुझ्या समोर आहे ते फक्त पूजेचं ताक. एखाद्या योगिनीप्रमाणे देवीची पूजा करत राहणार आहेस काय तू? दौलतराव, तुम्ही किती बोडे आहात. एवढं सुद्धा तुम्हाला कळत नाही हो. कसला अज्ञानपणा तुमचा? अज्ञानपणा आहे की सोंग आहे? वेड पांघरून पेडगावला जायची हीच रीत का तुमची? तसं नाही सरला. हे तू काय म्हणते त्याचा अर्थ मला काहीच कळत नाही. दौलतराव, तुम्ही सर्व विसरलात का? कदाचित विसरलाय असाल. माणसाला मोठेपणा आला, अगर अचानक संपत्ती आली म्हणजे तो सगळं विसरतो. तो संपूर्ण बदलून जातो, धुंद होतो. त्याला त्या नशापुढे दुसरं काहीच दिसत नाही. त्याप्रमाणे तुम्हाला मोठेपणाची धुंदी चढलेली दिसते वाटतं. त्या धुंदीत तुम्ही रक्ताची नाते देखील सुद्धा विसरत गेले आहात.
अरे अरे काय माझं हे नशीब. देवी काय तुझ्या मनात आहे. दौलतराव तुम्हाला जर मला विसरून जायचं होतं तर तुमच्या वडिलांनी माझं लग्न करायला का ठरवलं होतं. त्या दिवशी आपलं लग्न ठरले त्या दिवसापासूनच मी मनोभावाने पूजा करत आली आहे. मी सुद्धा तुला आज हेच विचारायला आलोय सरला. तुझ्याने माझं लग्न ठरलंय हे सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे. पण अलीकडे म्हणजे तुझ्या तात्याचा संशय येत असतो ग. तो म्हणजे असा, तुझे तात्या तुझ्याकरता दुसरे स्थळ बघताय. अलीकडे माझा ते तिरस्कार करतात. त्यांना माझा हेवा वाटतो. याची कल्पना आज्ञापर्यंत तुला नाही सरला. दौलतराव आपण लहानपणापासून एकत्र खेळत आलो, एकत्र वागलो. लहानपणी खेळात तू नवरा आणि मी नवरी असं पण खेळत आलो. आठवा तो प्रसंग. काय वाटतं मनाला. त्या लहानपणाच्या आठवणी काढू नको सरला. त्या आठवणींनी मला आज भरून येतं ग. काय वाटतं, कसं वाटतं. ते विचारू नको सरला. पण सरला तुझे तात्या हे जर विसरले, आपल्या लग्नाला जर विरोध केला तर पुढे काय करायचं. अलीकडे मलाही तसं वाटू लागलं. कारण त्यांच्या पुढे तुमचं नाव कोणी काढलं तर ते फार रागवतात. माझ्यावर रागवायला मी त्यांचं काय केलंय. त्यांना नाच गाण्याचा शौक आहे, दारूचं व्यसन आहे. तुम्ही तमाशा चालू असताना तिथे जाऊन त्यांच्या तमाशाला विरोध केला. तेव्हापासून तुमच्याबद्दल त्यांच्या मनात खूप दोष निर्माण झालाय. त्यात मी चुकीचं जर असं काही बोललो नाही. ज्या वेळा ती ही लोक गावात आली ना, तेव्हापासून आपल्या गावात सगळा इतमात चालू झालाय. दररोज तमाशा, नेहमी दारू पिऊन लोक जे नाही ते करतात. सतत जुगारीचा अड्डा चालू असतो. त्याकरिता कितीतरी लोकांची उपासमार होतात. दारू पिऊन हे लोक पाहिजे ते धिंगाणे घालतात. परवा एकाने तर कामाच्या निमित्तानं एका मुलीला घरी बोलवलं आणि तिच्यावर पाशवी बलात्कार केला ग. आता तिच्या मनाला काय वाटत असेल सांग. आता तिने आयुष्य कसं काढावं. त्या ठिकाणी जर तू असतीस तर तुला काय वाटलं असतं. तिच्या वडिलांना देखील लढण्या प्रकारचं काही झालं असेल ग. असे गुंड लोक आहेत. या गुंड लोकांचे नायक तुझे तात्या आहेत. मग त्यांना विरोध केला म्हणून काय झालं. नका नका ती आठवण काढू नका. त्या निचानं तिला सोडून दिल्यावर त्या गरीब गायची किंकाळी मी ऐकली आहे. तिने जो अंबरला फोडलाय असं वाटू लागलं होतं की महिषासूर मर्दिनीचं रूप घेऊन एकेकाच्या नटीचा घोट घ्यावा. दौलतराव अशा लोकांना सरकार काही करत नाही हो. तुझं म्हणणं खरं आहे सरला. याचं कारण असं आहे, अशा गुंड लोकांच्या विरुद्ध गरीब लोकांनी साक्षी देणं अगर फिर्याद देण्याची हिंमत नसते. ही लोक भितात म्हणून सरकारच्या हात अपूर्ण पडतात. त्यांची कायद्याची शस्त्र बोटत होतात. अशा अन्यायाविरुद्ध तुम्ही बेलाशक लक्ष द्या. त्याच्याकरता मी तुमची बाई पत्नी म्हणून तुमच्या खांद्याला खांदा लावून प्राणाने झगडेल. प्रसंगी प्राणाची आहुतीही देईन. कदाचित तुला त्या तुझ्या वडिलांशी झगडावी सुद्धा लागेल. सत्यापुढे मी वडीलच काय, परमेश्वर जरी आला तरी मी सामना करायला भिणार नाही. शाब्बास सरला.
आता तू खरी खरी मराठीची मुलगी शोधतेस, पण आता आपल्यावर भले पुरे प्रसंग येतील, त्याला आपण सामोरं गेलेच पाहिजे. देवीची शपथ घेऊन मी सांगते, मी अशा वाईट गोष्टींना आडा घालण्याकरता वाटेल ते धाडस करेल, प्रसंगी प्राणाचे बलिदान सुद्धा दे. आज माझ्या जगण्याचं सार्थक झालं. बरं सरला, चलतो मी. पण दौलतराव, तुम्ही सावधगिरीने वागा म्हणजे झालं. बर, चालते मी. काय नामा सवारी आज अगदी खुशीत दिसते. असा पाटलासारखा नटून तटून कुठे निघाला? तू रूपादेवीकडेच निघाला असशील. आज बैठक आहे का? तिकडेच निघाला असशील तू. आरले का आणि मला चुकवून. कशाला रूपादेवीची आठवण काढली रे राम्या? काय रूपादेवी नाचते, काय गाते? ती नाचू लागली की असं वाटतं काय जणू इंद्रसभेत मेनका नाचू लागल्या. काय तिचा तो आवाज, काय ती गाते, काय ती नाचते. ती नाचू लागली की असं वाटतं. कसं वाटतं? मला असं वाटतं मी ध्यान स्तंभ बसून ती माझ्या भोवती नाचते आहे. नामा, नामा, नामा. बोल. नाही. बोल. अरे राम्या, तू इथं कस काय आलास? अरे कोण रामा, तू इथं कस काय आलास? मला रूपादेवीनं तुझी आठवण घ्यायला सांगितली, म्हणून मी तुझ्याकडे आलो. काय म्हणलास? रूपा देवीनं तुला माझ्याकडे धाडलं? माझ्याबद्दल ती तुला काही म्हणाली का? दौलतराव, आपलं नामदेवराव फार फार चांगले आहेत, मला खूप मनापासून आवडतात. त्याचबरोबर मी लग्न करायचं ठरवलं आहे, असं ती तुला काही म्हणाली का? सांग सांग, लवकर सांग राम्या, सांग. बरोबर बरोबर, अशीच ती तुझ्याबद्दल बोलत होती. पण लेका, काल काय झालं? अरे काल माझी लय चंपी झाली बघा. हे बघ, तुला माझ्या गालावर काही दिसतंय का? अरे पण झालं तरी काय? अरे नाम्या, मी रामा परीट. आता तू लय बैठलास त्या रूपादेवीच्या नादानं. येडा झालाच बापा त्या रूपादेवीच्या नादानं. त्या दिवशी कोणाची एका बाजूनं मिशी काढली, वर त्यालाच अजून म्हणतोय या आजकालची फॅशन आहे म्हणून. कोणाची दाढी अर्धीच केली आणि निघून गेला तसाच तमाशाला. अशी 2-3 हजार कारणं आहेत तुझी. तुला रे हे सगळं कसं माहित झालं? काल तुझी बायको आली होती माझ्याकडं, तिनंच मला हे सगळं सांगितलं. काय म्हणलास? माझी बायको आताच्या आता घरी जातो झाली ना. अरे थांब, थांब, थांब. तुझी बहादुरी रागायला आली होती ती माझ्याकडं. तिनं तुला काय काय सांगितलं? तिनं सांगितलं कुणाची एका बाजूनं मिशी काढली, कोणाची एका बाजूनं दाढी काढली, आणि झोपेत सुद्धा रूपाच वस नव्हतो म्हणे.
तुम्ही जर हे सगळं सरपंचांना सांगलं नाही तर त्याच्या बिगर टाळ्यावर यायचं नाही. म्हणून मी हे सगळ्या सरपंचांना सांगायला निघालो होतो. तेवढ्यात तू वाटेत भेटला. ए बाबा, मी तुझ्या पाया पडतो. तू काय सांगशील ते ऐक तू. पण सरपंचांना सांगू नको. त्यांना जर हे सगळं आमचं कान माहीत पडलं तर लगेच आमची हत्यार जप्त झालीच समजा. कृपया करून त्यांना काही सांगू नको बाबा. बरं बरं, नाही सांगणार, पण एका अटीवर. तुझी कसली बी अट मला कबूल आहे. वाटलंच तर तुला दारू देतो. नाही नाही, माझी तसली काही अट नाही. तू मला तुझी दारू नको, तुझा चकना नको. तुझी कसली बी अट मला कबूल आहे. आजपासून